देशाच्या संगणक क्रांतीचे जनक आणि आधुनिक भारताचा पाया ज्यांनी खऱ्या अर्थानं पंडित नेहरूंच्या नंतर जेव्हा संगणक इंटरनेट हे तंत्रज्ञान विकसित झालं तेव्हा त्याची पायाभरणी आणि संगणक क्रांतीचे जनक म्हटलं तरी ते योग्यच आहे। असे दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांची आज जयंती आहे। राजीवजी गांधी यांनी तंत्रज्ञानाबरोबर सामाजिक सलोखा, एकता आणि विशेष करून महिलांना प्राधान्य देण्याचं जे काम केलं आहे ते राजीवजींनी केले। 33% महिला आरक्षणामुळे अनेक छोट्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, नगर परिषदामध्ये अनेक पक्षांच्या महिलांना नगरसेवक झाल्या, नगरसेविका झाल्या, महापौर झाल्या आणि त्याचं श्रेय खऱ्या अर्थानं राजीवजींना जातं। त्याचप्रमाणे त्यांचा भारताच्या भवितव्याबद्दल सगळ्यात मोठा जो एक त्यांचा विश्वास होता तो तरुणाईवर होता आणि म्हणून त्यांनी 21वं वर्ष त्याऐवजी 18 वर्षाच्या तरुणाला मताचा अधिकार दिला आणि हाच DNA त्यांच्या वारसा, वैचारिक वारसा, त्यांच्या सामाजिक धोरणांचा वारसा हा राहुलजींमध्ये आहे। त्यामुळेच आज ज्याप्रमाणे राजीवजी हे तरुणाईला साथ घालत होते, त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत होते, महिलांवर त्यांनी विश्वास व्यक्त केला, परंतु आज महिलांना आरक्षण देण्याच्या फक्त फसव्या घोषणा केल्या जातात, प्रत्यक्षात मात्र कृती काही केली जात नाही, हे दुर्दैव आहे। परंतु खऱ्या अर्थानं आज राहुलजी त्यांच्या धोरणांच्या पुढं नेण्याचं काम राहुलजी करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी पुणे शहरात 22 ऑगस्टला छात्रों की गूंज हा भारताच्या अनेक ठिकाणी यशस्वी कार्यक्रम झालेला आहे। परंतु पुणे शहर सावित्रीबाई फुलेंचं शहर आहे, क्रांतिकारकांचं शहर आहे, ऐतिहासिक शहर आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे आणि विद्येचं माहेरघर, शैक्षणिक हब हे पुणे आहे। या पुणे शहरामध्ये राहुलजी विद्यार्थ्यांची संवाद साधण्याकरता येत आहे। आज या राजीवजींच्या जयंतीच्या निमित्तानं मी पुणे शहरातील तमाम आमच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना, खास करून विद्यार्थिनींना, कारण या पुणे शहरामध्ये एक वेगळी ओळख आहे, तर सावित्रींच्या लेकींना साथ घालत आहे। आम्ही आवाहन करतो सर्व काँग्रेस जनांतर्फे की राहुलजींच्या या होणाऱ्या छात्रों की गूंज कार्यक्रमात आपण या शिक्षणविषयी आपल्या ज्या काही ज्या काही आपल्या कल्पना असतील, आपल्या अपेक्षा असतील शिक्षण पद्धतीविषयी किंवा सध्याच्या प्रचलित शिक्षण पद्धतीविषयी किंवा आपल्या समस्यांविषयी तिथं वाचा फोडण्यासाठी आपल्याला आज एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम राहुलजी गांधी देशाचे विरोधी पक्षनेते यांनी केलेले आहे। 14 ते 24 10 वर्षाचा जर कालावधी जर ह्या विद्यमान सरकारचा पाहिला तर तो संपूर्ण त्याचा अनुभव घेऊन या देशातील जनतेनं काँग्रेसच्या जागा 100% वाढवल्या। 52 ज्या जागा होत्या, 14ला 45 जागा होत्या, 19ला 52 जागा होत्या, त्या 100% वाढून त्या 102 खासदार झालेले आणि तोच 10 वर्षाचा अनुभव घेऊन भारतीय जनता पक्षाच्या मात्र 303 वरनं 240 आले आहेत। हा 30% खाली उतार आहे भारतीय जनता पक्षात, तरीसुद्धा ते हे मान्य करत नाही। हे खरं वास्तविक ही परिस्थिती मान्य करून विरोधी पक्ष नेत्याचा मान सन्मान आहे। ED, CBI, निवडणूक ह्या सगळ्या गोष्टी तरीसुद्धा आज हे गांधी कुटुंब लोकशाहीच्या मूल्यांची रक्षा करण्याकरता या ठिकाणी रस्त्यावर फिरत आहे आणि लोकांमध्ये जात आहे, या देशाच्या भवितव्यासाठी त्या ठिकाणी तळमळ करत आहे। हा एक वेगळा DNA खरा म्हणलं तर हा राजीवजींचे जे आम्ही सगळे या ठिकाणी राजीव गांधी स्मारक समितीच्या माध्यमातून त्यांचे जे फॉलोअर आहेत हे त्यांच्या प्रति समर्पित भावनेने एकत्र झालेले ही सगळे आमचे सहकारी आहेत। त्यामुळे आज त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना नतमस्तक होतो, वंदन करतो आणि मिशन राजीव जो आम्ही गेल्या काही वर्षांपासून चालू आहे तो पुढेही चालू ठेवू आणि राजीवजींच्या स्वप्नातला भारत राहुलजींच्या माध्यमातून पूर्ण होईल असे ज्या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो। नमस्कार, मी दीप्ती चौधरी, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष। आज आमच्या सर्वांचे अत्यंत आदरणीय आणि वंदनीय असणारे राजीवजी गांधी, भारताचे आपले माजी पंतप्रधान यांची आज जयंती आहे आणि नेहमीच आम्हाला या जयंतीच्या निमित्तानं एक उत्साह येतो, त्यांच्याकडून एक प्रेरणा घेऊन पुढे जायचं
जी जिद्द आहे ती आम्हाला त्यांच्याकडून येते. आणि या ठिकाणी मला मनापासून आभार मानावे लागतील गोपाळदादा तिवारी यांचे, की त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी हा जो स्टॅच्यू या ठिकाणी आहे राजीवजींचा, त्याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग होता. तर त्यांचं या ठिकाणी मी आभार मानते, अभिनंदन करते. आणि राजीवजींच्या विषयी एवढंच सांगेन की 33% महिला आरक्षण त्यांच्यामुळे आम्हाला मिळालं आहे. मी आज तुमच्यासमोर जी दिसते एक महापौर झाले, आमदार झाले आणि आज अध्यक्ष म्हणून सुद्धा लोकांनी स्वीकारले. तर मला वाटतं हे निश्चितपणाने कुठे ना कुठेतरी आमचे राजीवजी गांधी यांनी जे त्यावेळेला निर्णय घेतले त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे शतशः नमन त्यांना. 22 तारखेला, येत्या 22 तारखेला शनिवारी संध्याकाळी 5 वाजता राहुलजी गांधी हे पुण्यामध्ये येत आहेत छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी फक्त आणि फक्त विद्यार्थिनी असणार आहे. हा सावित्रीच्या सगळ्या लेखी त्या ठिकाणी येतील. आपल्याला माहिती आहे पुण्याचं वैशिष्ट्य असं आहे की सावित्रीबाई फुलेंची पहिली शाळा वेडेवाळा हे पुण्यामध्ये आहे आणि म्हणून पुण्यामध्ये हा मुलींचा कार्यक्रम होतोय. मला वाटतं देशात हा पहिला कार्यक्रम असा होतील की विद्यार्थिनी राहुलजींशी संवाद साधतील आणि त्यांचे जे काय मनातले प्रश्न असतील ते त्यांच्यासमोर मांडतील आणि त्यातून त्यांना नक्कीच प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर माझं सर्व विद्यार्थिनींना, तरुणींना आवाहन आहे की आपण मोठ्या संख्येनं 22 तारखेला उपस्थित राहू. खरं तर आज जन्मदिवस आहे तर खूप आनंदाचा दिवस आहे. हा विषय पण काढावासा वाटत नाही आहे, पण शेवटी जे आजचं राजकारण झाले अतिशय विचित्र किंवा म्हणजे सुडाचं राजकारण किंवा ज्या पद्धतीने आपण बघतोय कुठेही इथे विश्वासार्हता ही राहिलेली नाही आहे. आणि फक्त विद्यार्थ्यांसारख्या इतक्या म्हणजे त्यांनी काय केलं होतं त्यांच्या जंतर मंतरवर जो त्यांच्यावर लाठीमार झाला, अश्रुधुराच्या नळकंड्या सोडण्यात आला, अतिशय इनोसंट असे विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी त्या ठिकाणी आलं होतं. तर मला वाटतं हे असं कधीही झालेलं नाही भारतामध्ये, असं कधीही घडलं नाही. आणि हे अतिशय म्हणजे जी परिस्थिती आहे ते आपण कुठेतरी हिटलरशाहीकडे किंवा हुकुमशाहीकडे चाललो आहे अशी आजची परिस्थिती आहे. आणि ज्या वेळेला गांधी परिवाराने या देशावर राज्य केलं त्यावेळेला नेहमी गोरगरिबांचा हा पक्ष राहिलेला आहे, नेहमी सर्व धर्म समभाव हा राहिलेला आहे, समतेचं प्रतीक असलेला हा देश राहिलेला आहे. परंतु अतिशय वेदना होतात मनाला की ज्या वेळेला आपण हे बघतो की ज्या पद्धतीचं हे राजकारण चालू आहे त्याचा तर खरंच करावा तेवढा निषेध कमीच आहे. यांचं औचित्य साधून तुम्ही काय पण केलं की आता मी या ठिकाणी आहे हेच त्यांच्यामुळे आहे, कारण त्यांनी जर रिझर्वेशन केलं नसतं 33% तर मी आज या ठिकाणी तुम्हाला दिसले नसते. त्यामुळे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी तर खूप छोटी कार्यकर्ती आहे पण त्यांची प्रेरणा घेऊन मी यापुढे ही वाटचाल माझी करत राहील.